संताजी, धनाजी, बघितलं का संताजीराव, माणसाला आपलं मरण लगेच कळतं. तुम क्यों आए हो यहाँ? आता हित काय तुझ्या संग इट्टी दांडू खेळायला आलो असं नव्हे. मागच्या फेऱ्यात चुकलास. बायकांच्या पडद्याआड जनानखान्यात जाऊन फेकला घातला आपला, म्हणून वाचलास. तेव्हा तुझ्या तंबूचं कळस खोडून नेलं होतं आणि तुझ्या आबरूची लखतर समद्या साम्राज्यात नाचवली होती. आता बराबर गावलास तू. मुंडकं छाटून देणार आहे आता. नाही धनाजीराव, याला तलवारीनं नाही मारायचा, याला तडपून तडपून मारू, नरड दाबून मारू याला. थांबा संताजीराव, आधी तोंड काळ करूयाच. मत मारो, मत मारो हमें, मत मारो, मत मारो, मत मारो हमें। क्या हुआ अब्बूजान? आप ठीक तो है ना? वो दोनों जीनत, जाओ जाओ जाकर उन दोनों को पकड़ो, पकड़ो जल्दी पकड़ो उनको। कौन दोनों अब्बूजान? संता जी और धना जी दोनों आए थे, अभी हमारा गला दबा रहे थे। यहाँ कोई नहीं आया अब्बूजान, आपने जरूर कोई ख्वाब देखा होगा। ख्वाब? ख्वाब नहीं, 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 देखो देखो सच्चाई है, हमारे मुंह पर काली पोत कर चले गए दोनों, हमारा मुंह काला कर दिया। कहाँ है अब्बूजान? आपका मुंह साफ ही तो है। साफ? अरे हमारे मुंह पर काला रंग दिख नहीं रहा है आपको? कैसी बातें कर रही हो? वो छोड़ो, पहले जाओ जाकर उनको पकड़ो। आलमपना, यहाँ पहरे बड़े सख्त लगे हुए हैं, यहाँ कोई नहीं आया। तो क्या हम झूठ बोल रहे हैं? हमारा वो मतलब नहीं था अब्बूजान, आपके दिमाग को सदमा पहुंचा है जिसकी वजह से। नहीं नहीं, संताजी धनाजी हमारे मुंह पर नहीं, हमारी रूह पर काली पोत कर चले गए हैं। रूह पर जितनी ताकत है सब दांव पर लगा देंगे, लेकिन तुम्हें खत्म कर देंगे संताजी धनाजी, खत्म कर देंगे। मार्तंड, सध्या काटकसरीने दिवस काढायचे आहेत. धान्य साठा संपत आलाय, बघत आहात. लढत्या फौजेला पोटाला चिमटा लावा हे सांगणं आमच्याही जीवावर येत आहे. परंतु काय करणार, जुल्फिकाराच्या जाचामुळे रयतेकडे धान्य नाही, आणि धान्य असलं तरी ते गळापर्यंत पोहोचेल की नाही यात शंकाच वाटते. जरा सांभाळून घ्या आम्हाला.
विनंती करतो, या आता. जी. खंडोजी. राणीसाहेब, आपण इथे? हो, म्हटलं धान्य साठ्याची काय परिस्थिती आहे बघून घेऊ. आहे पुरेल इतकी बेगमी? परिस्थिती चिंताजनक आहे. सारा साठा कधीही संपेल. असं वाटतंय की धान्य बाहेरूनच मागवावं लागेल. वाटलं होतंच आम्हाला, म्हणूनच खातर जमा करायची होती. राणीसाहेब, यंदा तिजोरीवर प्रचंड भार पडेल असं वाटतंय. हो, त्याची तजवीज करायची आहेच. मात्र त्यासाठी रयतेवर कराचा भार न ओढवता शत्रू मुलुखातून रसद ओढावी असं वाटतंय. काही करून राज्याची तिजोरी भरावीच लागेल. आपण मात्र एक करा खंडोजी. जी राणीसाहेब. काही झालं तरी कोणीही गडावर अर्धपोटी राहू नये किंवा कोणासही अन्नधान्याची कमतरता भासू नये. ज्या सैन्यांनी स्वाभिमान टिकवून लढावं त्यांना पोटासाठी लाचार व्हावं लागलं तर फार भयानक परिणाम भोगावे लागतील आपल्याला. जी राणीसाहेब. निकम्मे निठल्ले, सबके सब कोई कुछ नहीं कर सकता. ऐसे कामचोरों के सहारे हमें सियासत चलानी पड़ रही है. मार देंगे सबको. या अल्लाह, क्या हुआ क्या है अब्बूजान? सब्र रखिए. कैसे सब्र रखे? इन भरट्टों की इतनी सी जागीर चाहे तो हम मुट्ठी में लेके मरोड़ सकते हैं, लेकिन 12 साल हो गए. चुटकी भर मिट्टी भी हम हासिल नहीं कर पाए. क्या कर रहे हैं हमारे कुकर से फसलान? वो जुल्फिकार तो किसी काम का नहीं है. अब तक तो उसने ताराबाई को हमारे पैरों पर लाकर गिरा देना चाहिए था. अब्बूजान, आप इतने मायूस ना हो. हम कुछ अलग सोचते हैं. क्या अलग सोचना है? जब हम अपने साये के पीछे पीछे भागते हैं तब साया तो हमारे हाथ में नहीं आता. लेकिन फिर अगर हम उजालों की ही करवट बदल दे तो साया अपने आप हमारी आगोश में आ जाता है. आज तक हम उस ताराबाई को कैद करने के बारे में सोचते थे, लेकिन अब हमें कुछ ऐसा सोचना होगा जिससे वो ताराबाई खुद ब खुद हमारे पीछे चली आए. और ये कैसे मुमकिन हो सकता है? सोचिए अब्बूजान. हे बघा प्रल्हाद पंत, यात फायदा सर्वांचाच आहे. विचार करा. हो, पण कसं शक्य आहे? खूप मोठा धोका आहे त्यात. तुमच्यातल्या मराठी रक्ताला धोक्यांशी खेळणं कठीण आहे का? हे बघा पंत, आम्हाला माहिती आहे तारा राणी इथं असणं आपल्यालाही त्रासदायी होत आहे. मग त्यांना इथून घालवण्यासाठी अशक्य त्या गोष्टीही शक्य करून दाखवाव्या लागतील. हा, पण आम्ही काय करावे ते तर सांगा. फार काही नाही. तुम्ही फक्त एक खलिता तयार करा ज्यात असं लिहिलं असेल की तारा राणींना तातडीनं विशालगडी बोलावणं आलंय. म्हणजे एकदा का त्या इथून गेल्या की त्या परत येणारच नाहीत. म्हणजे इतक्यात तरी परत येणार नाहीत. तोपर्यंत आपल्याला संधी मिळेल. राजेंचं डोकं थाऱ्यावर राहील.
आणि वतनदारीसारखे आपल्या फायद्याचे निर्णय भराभर घेतले जातील. आम्ही थोडा विचार करतो. विचार करा, पण घाई करा. पंत अहो, हाही विचार करा की आपण इतके कर्तृत्ववान आहात, चाणाक्ष आहात, हुशार आहात, पण मिळतोय का वाव आपल्याला इकडे? होतीये का आपली कदर? जे तारा राणी इथून गेल्या की मगच राजांना तुमचं महत्व कळेल. ठीक आहे, करतो आम्ही तसा खलिता तयार. नाहीतरी तारा राणी साहेब इथून गेल्याच पाहिजेत या मताचा मी सुद्धा आहेच. इतने बेशकीमती असबाब, इतना सख्त डेरा है किले को, फिर भी इतनी दौलतमंदी मौजूद है किले पे. लेकिन एक बात तो जायज है, ये राजा राम बड़ा दरिया दिल है. अगर ऐसे हीरे जवाहरात मिल जाए तो कौन नहीं दोस्ती करेगा इनसे. हुजूर, क्या है? कुछ पैगाम है आला हजरत की तरफ से. पढ़ो. जहे किस्मत मुगलिया सल्तनत के वजूद वज़ीर चिराग जनाब जुल्फ़िकार खां, हम बार बार आपको तहे दिल से याद दिलाते आए हैं कि आपकी करतूतों से मुगलिया सल्तनत की नुमाइश आज फीकी पड़ रही है. क्यों जिंजी जैसे मामूली किले को जीतने के लिए आप पूरी सल्तनत मुकद्दर को दांव पर लगा रहे हैं. याद रहे कि हमने किस वजूद में आपकी अहमियत बरकरार रखते हुए आपको जुल्फ़िकार किताब दिया. वो बहादुरी का आलम मुकर्रर रखना है. इसलिए माँ बदौलत आपको सुझाव देना चाहते हैं कि अपनी खिर्रत का जलवा दिखाए. जिंजी किले पर जाने वाली पूरी रसद रोक दे. अल्लाह हाफिज. दिवसेंदिवस राज्याचा खजिना रिता होत चाललाय. दौलत येण्याचे सारे मार्गही खुंटलेत. काहीतरी उपाय काढायला हवाच यावर. काय झालं राजे? काही नाही, विचार करतो. कसला? आभाळाची वीज इतक्या अलगद आपल्या तलवारीत उतरते तरी कशी? काहीतरीच नाही राणी साहेब, खरंच म्हणतो. आम्ही असाही विचार करतो की आमच्या राणी साहेब जे उदंड पराक्रम करतात ते काही उगीच नाही. त्यामागे दररोज न थकता ऊन पाऊस प्रकृती कसलीही चिंता न करता केलेली अफाट मेहनत आहे. आम्हाला अभिमान वाटतो आपला. राणी साहेब, मनी एक इच्छा होती, व्यक्त करावी. आज्ञा करावी राजे. बरेच दिवस आमचाही तलवारीवर हात बसला नाही. आपली सोबत मिळाली तर 2 हात होऊन जातील.
छान चाललंय. देवीनं आमचं एक गाऱ्हाणं ऐकावं. राजेंची तलवार चुकून का होईना हिच्या मानेवर उतरावी. साऱ्या वाटा मोकळ्या होतील आमच्या. राजे, राजा एक आनंदाची वार्ता आहे. उद्याच गडावर रयतेकडून दाणा गोटा येतोय. वा 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 खंडो, स्वराज्याचा सुकाळ सुरू झाला. तजवीज करून धान्य साठवून घ्या. रयतेस त्याचा योग्य मोबदला देऊन पावत्या सरकारी जमा करा. जी राजे. बरं का बाळराजे, 9 वर्ष, सलग 9 वर्ष आपल्या आबासाहेबांची तलवार कुणापुढेही लवली नाही. फक्त मुघलशाहीच नाही, तर फ्रेंच, फिरंगी, पोर्तुगीज प्रत्येकाच्या छाताडात ही तलवार थेट घुसली. या 9 वर्षात अशा 6 शत्रूंना अंगावर झेलत आपले आबासाहेब अजिंक्य राहिले. आणि माहितीये का आपल्याला, थोरल्या महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधीही चालून न आलेला हा औरंगजेब शंभूराजांच्या काळात मात्र स्वतःहून चालून आला. आणि सोबत 6ही शत्रू एकदमच उठले. तरीही आबासाहेब घाबरले नाही. घाबरणं शंभूराजांच्या रक्तातच नव्हतं. त्यांचं नाव जरी ऐकलं तरी दिल्लीपतीसह सगळ्यांनाच मात्र कापरं भरे. या औरंगजेबाला तर शंभूराजांना जिंकता आलं नाही म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावरचा किमोश देखील फेकून दिला. खरंच? हो. मराठी रक्तात स्वाभिमानाच्या पेशी दौडतात. लाचारीचा दर्प त्यांना मानवत नाही आणि रक्तातली ही सळसळ कुणापुढे झुकूही देत नाही. चला बाळराजे, भोजन करूया. आऊसाहेब, कसलं जेवण आहे हे? किती वातट. आपण म्हणता ना, आपलं रक्त कोणापुढे झुकत नाही. मग हे का सहन करायचं? बाळराजे, अहो, अन्नाला नावं ठेवू नयेत कधी. पूर्ण ब्रह्म म्हणतो ना आपण त्याला. आम्हास नकोय असले अन्न. आमच्या रायगडी कसले सुग्रास भोजन होते. मिळेल, तेही मिळेल. लवकरच आपण रायगडी जाऊ. स्वराज्याचा सूर्य पाहायचा तर आधी जिवंत तर राहायला हवं. त्यासाठी आपल्याला जेवायला हवं. ठीक आहे आऊसाहेब. तो दिवस पाहायचा तर सशक्त असायला हवं आपण. स्वराज्याचा सूर्योदय पाहायचा तर हा अंधार गिळायलाच हवा. जी. लगा था हमारे दिए टुकड़ों से सल्तनती रिवाज के नमक में आप घुल मिल जाएंगी, लेकिन आप पुरानी यादों को कुरेद कर हमारे जख्मों पर नमक छिड़क रही हो. भूल जाइए रायगढ़ को, भूल जाइए. आपका जो कुछ भी है अब यही है. आपकी पूरी कायनात, यहाँ की हवा, यहाँ का खाना, यहाँ का धर्म, हाँ धर्म, यही आपको अपनाना पड़ेगा. तुमचं अन्न खात असलो तरी भ्रष्ट नाही होत आम्ही. काटा आडून अशी धर्माची जळमट कशाला पसरताय? शंभूराजांना देखील असंच आमिष दाखवलं. बदले नाहीतच ते. कप्ताने त्यांना ठार मारलं, पण विजय कोणाचा झाला? मराठी निष्ठेचा.
तलवारीच्या मुठीला हिरवा चांद तारा बांधून आमच्या पोटात खुपसलात तरी देहावरून ओघळणाऱ्या रक्ताचा रंग भगवाच असेल. पुन्हा अशी चालाखी करू नका. येसुबाई, उस ताराबाई और राजा राम को खत्म कर तुम्हारा गुरूर हम जरूर तोड़ेंगे. ये वादा है आलमगीर औरंगजेब का.